मित्रांनो, आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला साध्य करायच्या असतात. चांगलं करिअर, उत्तम आरोग्य किंवा आनंदी नातेसंबंध. पण अनेकदा आपण स्वतःच आपल्या प्रगतीच्या आड येतो. आपण ठरवतो एक आणि करतो दुसरंच. यालाच म्हणतात सेल्फ सॅबोटॅज, म्हणजेच स्वतःचं नुकसान करणे. ब्रायन वीस्ट यांचं द माउंटेन इज यू हे पुस्तक आपल्याला सांगते की तुमच्या आयुष्यात जो पर्वत किंवा अडथळा उभा आहे तो बाहेरून आलेला नाहीये, तर तो पर्वत तुम्ही स्वतः आहात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण स्वतःला मागे का खेचतो आणि यातून बाहेर कसं पडायचं. 2. सेल्फ सॅबोटॅज म्हणजे नक्की काय? लेखिका म्हणतात की जेव्हा आपल्या मनात 2 परस्पर विरोधी इच्छा असतात तेव्हा सेल्फ सॅबोटॅज घडते. उदाहरणार्थ, एक मन सांगतं मला फिट व्हायचंय आणि दुसरं मन म्हणतं मला आराम करायचाय. असं का होतं? कारण आपलं मन परिचित किंवा ओळखीच्या गोष्टींना सुरक्षित मानतं. मग त्या गोष्टी आपल्यासाठी कितीही वाईट का असेनात. आपल्याला बदलायची भीती वाटते, कारण बदल हा अनोळखी असतो. आपण स्वतःला त्रास देतो, कारण आपल्याला बदलाच्या नवीन त्रासापेक्षा जुनाच परिचित त्रास सोपा वाटतो. 3. तुमच्या भावनांचे संदेश ओळखा. पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या भावना. आपण अनेकदा राग, भीती किंवा दुःख दाबून ठेवतो. पण लेखिका सांगतात की प्रत्येक भावना तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. जसे की राग हा सांगतो की तुमच्यावर अन्याय झालाय किंवा तुमच्या सीमा कोणीतरी ओलांडल्या आहेत. भीती ही सांगते की तुम्हाला कशाची तरी काळजी घेण्याची गरज आहे. आणि दुःख हे सांगतं की तुम्हाला आता काहीतरी सोडून देण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत तुम्ही या भावनांकडे लक्ष देत नाही तोपर्यंत तुम्ही प्रगती करू शकत नाही. म्हणूनच भावनांना शत्रू मानण्याऐवजी त्यांना आपले मार्गदर्शक माना. 4. भूतकाळातील ओझं कसं सोडायचं? आपण अनेकदा भूतकाळातील चुका किंवा धक्के सोबत घेऊन जगतो. लेखिका म्हणतात की जुन्या जखमांवर मलम लावणं म्हणजे त्या विसरणं नाही, तर त्यातून मिळालेला धडा स्वीकारणं होय. जोपर्यंत तुम्ही तुमच्या जुन्या आवृत्तीचा त्याग करत नाही तोपर्यंत नवीन आवृत्तीचा जन्म होऊ शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला स्वतःला माफ करावं लागेल. तुम्ही तेव्हा जे केलं ते तुमच्या त्यावेळच्या समजुतीनुसार होतं हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे. 5. फ्युचर सेल्फ बनण्याची प्रक्रिया. आता सर्वात महत्त्वाचा भाग, बदलायचं कसं? लेखिका एक सोपी पद्धत सांगतात. तुमच्या फ्युचर सेल्फची कल्पना करा. अशी व्यक्ती जी यशस्वी आहे, शांत आहे आणि शिस्तप्रिय आहे. जरा विचार करा, ती व्यक्ती सकाळी किती वाजता उठते? ती लोकांशी कशी बोलते? ती संकटांना कसं सामोरं जाते? तुम्हाला एकदम मोठे बदल करायचे नाहीयेत. फक्त आजच्या दिवसात त्या फ्युचर सेल्फसारखा एक छोटासा निर्णय घ्या. जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्यातील रूपाशी जोडले जाता तेव्हा तुमच्या आजच्या भीती हळूहळू कमी व्हायला लागतात. 6. निष्कर्ष आणि कृती आराखडा. शेवटी लेखिका म्हणतात की पर्वत चढणं सोपं नसतं. डोंगर चढताना पाय दुखतील, दम लागेल, पण वर गेल्यावर जे दृश्य दिसेल ते विलोभनीय असेल. आजपासून काय कराल? पहिले, तुमच्या अशा 3 सवयी लिहा ज्या तुमचं नुकसान करत आहेत. दुसरे, त्या सवयींच्या मागे कोणती भीती आहे ते ओळखा. आणि तिसरे, उद्यापासून तुमच्या फ्युचर सेल्फसारखा एक छोटासा बदल करा. लक्षात ठेवा, पर्वत हलवण्यासाठी तुम्हाला पहिला दगड उचलावाच लागेल आणि तो पर्वत तुम्ही स्वतः आहात. 7. आउट्रो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच प्रकारे सेल्फ इम्प्रूव्हमेंट आणि जागतिक स्तरावरील गाजलेल्या पुस्तकांचे मराठी सारांश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी पुस्तकासह. तोपर्यंत शिकत रहा आणि प्रगती